मराठा आरक्षणाचं नाटक 2018 साली भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनीच उकरून काढलं, असा गौप्यस्फोट ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांनी केलेला आहे। जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। फडणवीस यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आंदोलनाला मदत देऊन आंदोलन पेटले आणि आताही मनोज जरांगे यांचं हे नाटक सुरू आहे ते भाजप सरकारच्या प्रेरणेने सुरू झालेलं आहे, असं देखील देवरे यांनी माध्यमांसमोर मत व्यक्त केलंय। खरं म्हणजे मराठा आरक्षणाचे जे काही नाटक आहे हे नाटक 2018 साली भाजपचं सरकार असताना फडणवीस साहेबांनीच ते उकरून काढलं, ते त्याला पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मदत देऊन हे आंदोलन पेटवलं। आताही हे जे काही जरांगेचं नाटक सुरू झालेलं आहे हे सुद्धा भाजप सरकारच्या प्रेरणेने सुरू झालेलं नाटक आहे। त्यांनीच त्यांना प्रत्यक्ष उघडपणे मदत दिलेली आहे आणि सगळे जे काही राजकारणी आहेत, विरोधी पक्षाचे असो, सत्ताधारी पक्षाचे असो, कम्युनिस्ट असो, समाजवादी असो, ह्या सगळ्या पक्षांचे लोक जरांगेला पाठिंबा का देतात याचा आपण विचार केला पाहिजे। शिंदे समिती ही बेकायदेशीर आहे, खरं म्हणजे ही टिकू शकत नाही। सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे जे जजमेंट 1992ला दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, मंडल आयोगाचं जजमेंट, त्याच्यामध्ये शिंदे समिती नियमात बसत नाही। परंतु महाराष्ट्र शासन हे हात मिळवणी करून मराठ्यांची सगळं काही खोटं नाटं आहे। दिलेली 99% मराठा समाजाच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेले आहेत। उद्या महाराष्ट्रात जेव्हा नोकर भरती होईल तेव्हा ओबीसींच्या हक्काच्या 27% जागा या सगळ्या मराठ्यांकडे जातील, कारण त्यांच्याकडे आता कुणबी आणि ओबीसी प्रमाणपत्र आहे आणि त्यांना इथे ओबीसी विरुद्ध मराठा दंगल पेटवायची आहे। मणिपूर महाराष्ट्राचं त्यांना करायचं आहे आणि तेवढ्यासाठी पुन्हा पुन्हा ते जरांगेचं भूत उभं करतायत आणि जरांगेला उपोषणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शासन मदत करत आहे।